अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 24 फेब्रुवारी शनिवार बघा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे माघ पौर्णिमा। खरं तर पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तो आज दुपारी 3 वाजेपासून सुरू झालेला आहे, तर ही पौर्णिमा उद्या दुपारपर्यंत असणार आहे। मात्र जी पौर्णिमा सूर्याने पाहिलेली असते तर ती पौर्णिमा संपूर्ण दिवसभर उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरली जाते। म्हणजे आजपासून सुरू झालेली जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेचे जे काही उपाय आणि सेवा आहेत हे तुम्ही आजही करू शकतात आणि उद्याही करू शकतात। बघा, पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात। खरं तर उद्याच्या दिवशी पौर्णिमेला करावायचे बरेचसे उपाय हे मी तुम्हाला सांगून झालेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पौर्णिमेचा एक विशेष आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, उद्या सकाळीच तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे किंवा दिव्यामध्ये ही एक वस्तू घालायची आहे। जर या ठिकाणी तुम्ही उद्याच्या दिवशी सकाळीच हा दिवा लावलात तर तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल, तुमच्याकडे धन पैसा खेचला जाईल, तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल आणि आलेला जो पैसा म्हणजे आलेली जी लक्ष्मी आहे ती अखंड रूपाने स्थिर होईल। खरं तर पौर्णिमेचा जो दिवस आहे तो दीपदानासाठी, स्नानासाठी, पूजेसाठी, व्रत वैकल्यांसाठी, तुळशी मातेची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। बघा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला स्नान दान कसं करायचं आहे हे सगळं सांगून झालेलं आहे, पण आता विशेष तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे दीपदान। बघा, उद्या सकाळीच खरं तर लवकर उठायचं आहे। रोज कितीही वाजता उठत असाल तरी पौर्णिमा आहे, माघ पौर्णिमा आहे, त्यामुळे सकाळी 6च्या आतमध्ये आपल्याला उठायचंच आहे। स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे, यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। आपल्या घरामध्ये असलेली जी तुळशी माता आहे या तुळशी मातेला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये समजा खूपच दारिद्र्य असेल तर प्रत्येक पौर्णिमेला तुळशी मातेला उसाचा रस अर्पण करत चला। शिवाय तुम्ही कच्चं दूध, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे कच्चं दूध, थोडंसं पाणी, अक्षदा, हळद, कुंकू, रक्तचंदन, त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं चंदन असं सगळं मिक्स करून जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुळशीला अर्पण केलं ना तर तुमच्या घरामध्ये असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे एका महिन्याच्या आत समाप्त होईल। बघा, ही प्रभावी सेवा आहे, विशेष महत्त्वाची सेवा आहे जी पौर्णिमेला केली जाते। त्याशिवाय आपल्याला काय करायचं आहे तर दाराच्या समोर एक सुंदर सडा घालायचा म्हणजे रांगोळी काढायची आहे। माता लक्ष्मीला रांगोळी ही अत्यंत प्रिय आहे। साफसफाई, स्वच्छता, ज्या ठिकाणी स्वच्छता असते, ज्या ठिकाणी ज्या घरातील वातावरण स्वच्छ असते अशा घरामध्ये माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील वातावरण जे आहे ते देखील प्रसन्न ठेवायचं आहे। धूप दीप ह्या सगळ्यांचा सुगंध आपल्या घरामध्ये करून ठेवायचा आहे, हे सगळं करायचं आहे। त्याशिवाय आता उद्याचा विशेष उपाय बघा, आपल्याला सकाळीच म्हणजे 7:30च्या आतमध्ये, 7:30 ते 7:30च्या दरम्यान, ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, साक्षात या वेळात लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे असं आपण म्हणतो, याच वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला कणकेचा दिवा लागणार आहे। आपल्या घरामध्ये असलेलं जे पीठ असेल त्या पीठामध्ये थोडी हळद घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, हे मळून तुम्हाला त्याचा एक दिवा बनवायचा आहे। मात्र हा दिवा तुम्हाला चौमुखी बनवायचा आहे, याला 4 मुख बनवायचे आहेत आणि याच्यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत। दिव्याला 5 बोट हळदी कुंकवाची लावायची आहेत। दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात, 2 वातींची 1 वात अशा 4 वाती तुम्हाला घालायच्या आहेत आणि यामध्ये शुद्ध तुम्हाला तेल घालायचं आहे। ठीक आहे, हे सर्व घालून झालं, तेल वगैरे घालून झालं, वाती घालून झाल्या, दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। आपल्याच घरामध्ये असलेली स्टीलची, पितळेची, चांदीची, तांब्याची जी पण प्लेट असेल ती घेऊ शकतात आणि या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मीठ घालायचं आहे। प्लेटमध्ये मीठ घालायचं आहे। मिठाच्या वरती तुम्हाला हा जो कणकेचा बनवलेला चौमुखी दिवा आहे हा मिठाच्या वरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, आता या दिव्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू सांगते या वस्तू घालायच्या आहेत। सगळ्यात पहिलं
त्याच्यामध्ये तुम्हाला एक जुडी लवंगांची घालायची आहे. दोन लवंगा त्या बांधायच्या आहेत एखाद्या धाग्यामध्ये, म्हणजे ही लवंगांची एक जुडी घालायची आहे. यामध्ये एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे, अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे, चिमूटभर काळी किंवा पिवळी जी मोहरी असते ती घालायची आहे आणि दिव्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. शिवाय तुम्हाला एक चिमूटभर याच्यामध्ये पांढऱ्या सफेद असणाऱ्या अक्षता घालायच्या आहेत. हे सगळं दिव्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर हा दिवा तुम्हाला दोनही हातामध्ये उचलून घ्यायचा आहे. आपले हे जे दोन हात आहेत त्या दोन हातात किंवा उजव्या हातात घेतलात तरीही चालेल. त्या प्लेट सगट, ज्या मिठाच्या प्लेटमध्ये आपण हा दिवा ठेवलेला आहे त्या प्लेट सगट हा दिवा उचलायचा आहे आणि घरातील 4ही कोपऱ्यांवरून हा दिवा तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. किती? 7 वेळा. सगळे 4ही जे आतले कोपरे आहेत 4ही दिशांवरून 7 वेळा हा दिवा उतरवायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील जी तिजोरी, जिथे आपण पैसा, सोनं, नाणं जे काही ठेवतो त्या तिजोरीवरून देखील तुम्हाला 7 वेळा हा दिवा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर घराच्या समोर निघायचं आहे. घराचा जो मुख्य प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो दरवाजा मुख्य, या दरवाजावरूनही हा दिवा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घराच्या दरवाजाच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठल्याही बाजूला हा दिवा तुम्हाला असाच मिठावरती ठेवून द्यायचा आहे. उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठल्याही बाजूला ठेवा, फक्त तो घराच्या बाहेर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. बघा, हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकतात किंवा फक्त एक पौर्णिमेला केला तरीही चालेल. मिठाचा हा दिवा तुमच्या घरामध्ये असलेलं सगळं दारिद्र्य घराच्या बाहेर घेऊन जाईल. खरं तर मीठ ही अशी गोष्ट आहे जी नजरबाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती यांचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. मिठामध्ये कुठलीही नकारात्मकता क्षणात शोषली जाते. तर मीठ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे. कारण जेव्हा माता लक्ष्मीचा समुद्र मंथनातून उगम झालं होतं तेव्हा मिठातूनच तिचं ते उगम झालं होतं आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की मिठागर हे माता लक्ष्मीचं माहेर घर असं देखील म्हटलं जातं. म्हणजे मीठ हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे आणि नकारात्मकतेचा, बाधांचा नाश करण्यासाठीही तितकंच विशेष आहे. जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी मिठावरती हा दिवा लावाल त्या क्षणात खरं तर नकारात्मकता, निगेटिव्हिटी हे सगळं त्या मिठामध्ये खेचलं जाईल आणि मिठावरती लावलेल्या याच दिव्याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. आता हा दिवा तुम्ही सकाळी लावलात तर संध्याकाळपर्यंत असाच ठेवून द्यायचा आहे. संध्याकाळी समजा दिवा विझलेला असेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दिव्याखाली ठेवलेलं जे मीठ आहे ते एखाद्या कापडामध्ये बांधायचं आहे. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधलं तरीही चालेल आणि हे मीठ जे आहे ते कायम तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी ठेवा. झाडाखाली टाकायचं असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून दिलं, म्हणजे झाडाखाली ठेवून दिलं तरीही चालेल किंवा याची पोटली बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा हे जे मीठ आहे या मिठामध्ये थोडंसं पाणी घालून घराच्या समोर शिंपडू शकतात. असं तुम्ही करू शकता. आणि त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू होत्या, लवंग, बडीसोप, ज्या काही वस्तू आपण घातलेल्या आहेत ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मातीच्या पणतीत काढून घ्यायच्या आहेत. 4-5 कापराच्या वड्या त्याच्यात टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करत संपूर्ण घरभर आणि घराच्या बाहेर याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. हे केल्याने तुमच्या घरामध्ये असलेली, उरलेली, सुरलेली जी नकारात्मकता असेल किंवा जी काही बाधा असेल, जे रोग आजारपण असेल, हे सगळं तुमच्या घराच्या बाहेर जाईल आणि या वस्तूंच्या धुराने, जे दिवसभर आपण अभिमंत्रित केलेलं होतं, या वस्तूच्या धुराने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. कारण यामध्ये घातलेल्या सगळ्याच वस्तू ह्या माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या, माता लक्ष्मीला आकर्षित करणार आहेत. जेव्हा याचा धूर तुमच्या घरामध्ये घरभर पसरायला सुरुवात होईल त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. हा धूर पसरवत असताना किंवा हा जो धूर आहे तो फिरवत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कोपऱ्यांवरून किंवा मुख्य दरवाजावरून हा उतारा उतरवाल त्यावेळेस तुम्ही फक्त माता लक्ष्मीचा जप केला तरी चालेल. ओम ह्रीम श्रीम ह्रीम, ओम ह्रीम श्रीम ह्रीम किंवा ओम ह्रीम श्री महालक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीम श्री महालक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर अत्यंत साधा, सोपा, मात्र 100% लाभ देणारा हा उपाय आहे. प्रत्येकाने, ज्यांच्याही घरात खूपच दारिद्र्य आहे, काही केलं गरिबी कमी होत नाहीये, त्यांनी हा उपाय उद्या आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.